नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टीईटी या ठिकाणी सामाजिक शास्त्र यांच्यासाठी लागणारे या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार म्हणजेच 700 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली नदी नाही? बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी कोकणामधली नदी नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, कोयना ही नदी कोकणामधली नदी नाही। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा सातपुडा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 4 बघा, संगमनेर आणि नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा संगमनेर आणि नेवासे ही शहरे विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदीच्या काठावर आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बिंदुसरा हे धरण विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, हळद या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही, तर हळद या पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत असतो। बाकीचे सर्व पिके विद्यार्थी मित्रांनो हे नगदी पिके आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, राजेवाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, राजेवाडी हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो अंजीर या फळासाठी ते प्रसिद्ध आहे। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा जैतापूर येथील अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, थळवाय शेत हा खत कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? थळवाय शेत हा खत कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रायगड या जिल्ह्यामधला हा खत कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। थंड हवेचं ठिकाण आहे आणि जिल्हा आहे, या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। पाचगणी सातारा बरोबर आहे, माथेरान रायगड बरोबर आहे, तोरणमाळ नंदुरबार जिल्हा बरोबर आहे, तर आंबोली कोल्हापूर या ठिकाणी चुकीची जोडी असेल। तर आंबोली हे थंड हवेचं ठिकाण, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ते थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे सर्व किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? बघा प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे सर्व किल्ले विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत। प्रश्न क्रमांक 12 बघा, बेडसे लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बेडसे लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा बेडसे लेणी विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान दिवे हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रोजगार हमी बघा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जिल्हाधिकारी हे रोजगार हमी योजनेचे जिल्हा स्तरावरचे प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक पुढचा, सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये खालीलपैकी केव्हा संमत करण्यात आला होता? बघा सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? बघा सन 1904 मध्ये पहिला सहकार विषयक कायदा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद ही सर्व शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहेत? बघा भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी पठारी देशामधून
वाहत नाही बघा, पठारी देशामधून वाहत नाही. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. सूर्या ही नदी कोकणामधली नदी आहे जी पठारी भागामधून वाहत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यामधला नेरळ माथेरान हा लोहमार्ग पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा लोहमार्ग आहे? बघा राज्यामधला बघा नेरळ माथेरान हा लोहमार्ग अरुंद मापी या प्रकारचा तो लोहमार्ग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती 2 शहरेही जोडलेली आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने कोणती 2 शहरेही जोडलेली आहेत? बघा पुणे आणि सोलापूर ही शहरे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने ती जोडलेली आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी नदीचे खोरे भारतामध्ये कितव्या क्रमांकाचे नदी खोरे आहे? बघा गोदावरी नदीचे खोरे भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकाचे ते नदी खोरे आहे. पहिल्या क्रमांकाचे नदी खोरे म्हणजे गंगा नदी खोरे आणि 2ऱ्या क्रमांकाचे नदी खोरे म्हणजेच गोदावरी नदी खोरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुकडी या योजनेचा फायदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांना होतो? बघा कुकडी योजनेचा फायदा विद्यार्थी मित्रांनो पुणे आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांना कुकडी योजनेचा फायदा होतो. प्रश्न क्रमांक, डेक्कन क्वीन ही रेल्वे पुढीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे पुढीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? बघा पुणे ते मुंबई या 2 शहरादरम्यान विद्यार्थी मित्रांनो डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी धावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी खालीलपैकी व कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा दमनगंगा ही नदी विद्यार्थी कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढे, महाराष्ट्रामध्ये बघा समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये बघा समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव खालीलपैकी काय आहे? बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात? बघा कोकणामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात? बघा कोकणामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो उष्णकटिबंधीय सुधारित वने कोकणामध्ये प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या खाणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो बॉक्साईटच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? चांदोली हे धरण बघा चांदोली धरण विद्यार्थी मित्रांनो वारणा नदीवरचं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बघा यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? बघा वर्धा ही नदी वाहते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा नारळाचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नारळाचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. नारळाचं सर्वाधिक क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा, रंकाळा हा तलाव पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा रंकाळा हा तलाव विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र बघा नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? गेटवे ऑफ इंडिया बघा गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार भारताचं बघा सन 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार बांधण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस असलेले वज्रेश्वरी हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? वज्रेश्वरी बघा मुंबई उपनगर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हर्णे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? बघा हर्णे हे बंदर बघा सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही गोवा या राज्याशी संलग्न आहे? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा ही गोवा या राज्याशी संलग्न आहे? बघा सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, हळदीच्या उत्पादनासाठी बघा हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा हळदीच्या उत्पादनासाठी विद्यार्थी मित्रांनो सांगली जिल्हा या ठिकाणी खूप प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सांगली जिल्ह्यामधले सागरेश्वर हे अभयारण्य
खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध? बघा सागरेश्वर हे अभयारण्य बघा सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तर ते पुढीलपैकी कशासाठी राखीव आहे? बघा ते हरणासाठी ते राखीव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता? बघा घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे? बघा सारंग म्हणजे या ठिकाणी हत्ती असतो. बघा अश्व, वारू, तुरुंग हे सर्व शब्द घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे, तर सारंग म्हणजे हत्ती, तर सारंग हा घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ललाट या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. बघा ललाट, बघा ललाट म्हणजे कपाळ, या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अहंकार या शब्दाचा विरुद्ध अर्थशब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा अहंकार, बघा अहंकार या शब्दाचा विरुद्ध अर्थशब्द विद्यार्थी मित्रांनो विनम्रता या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश, बघा त्यांना बेट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नवीन मतांचा पुरस्कार करणारा त्यांना पुढीलपैकी काय? नवीन मतांचा पुरस्कार करणारा, तर त्यांना नवमतवादी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. थंडा फराळ करणे, बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अडकिता, खलबत्ता, गाजर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा अडकिता, खलबत्ता, गाजर हे सर्व शब्द बघा कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजवाडा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा राजवाडा, राज्यांचा वाडा, राजवाडा, बघा कर्मधारय समास या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक मुडदूस हा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? मुडदूस हा रोग, बघा मुडदूस हा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात मोठा कागद कारखाना पुढीलपैकी कोणता आहे? बघा सर्वात मोठा कागद कारखाना बघा नेपाळनगर जो की मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, तर तो सर्वात मोठा कारखाना आहे, कागद कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वी आपल्या अक्षावर पुढीलपैकी कोणत्या दिशेने? बघा पृथ्वी आपल्या अक्षावर पुढीलपैकी कोणत्या दिशेने फिरते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 50 बघा लोकसभेमध्ये सदस्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी लोकसभेमध्ये बघा सदस्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी किती असू शकते? 552 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध, बघा न्यूट्रॉनचा शोध विद्यार्थी चॅडविक या शास्त्रज्ञ विद्यार्थी मित्रांनो न्यूट्रॉनचा शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मश्री हा देशामधला विद्यार्थी मित्रांनो 4थ्या क्रमांकाचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हा 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? दादासाहेब फाळके, बघा दादासाहेब फाळके हा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो चित्रपट या क्षेत्रामधला तो एक महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे. त्याचे सन 1969 या वर्षापासून त्याची सुरुवाती झालेली आहे. प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये बघा अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा, बघा अति उत्तरेकडचा जिल्हा म्हणजेच नंदुरबार हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक बघा कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा कळसुबाई हे शिखर विद्यार्थी मित्रांनो सर्वात उंच शिखर आहे ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वर ठिकाण या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिरणा, पांजरा, आनेर या सर्व नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या? बघा गिरणा, पांजरा, आनेर या सर्व नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा तापी नदीच्या त्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक बघा चांदोली हे धरण, बघा चांदोली हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? चांदोली हे धरण बघा सांगली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृत महोत्सव, बघा अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? बघा अमृत महोत्सव,
बघा 75 वर्षाला विद्यार्थी मित्रांनो अमृत महोत्सव साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा पुढीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? पालघर हा जिल्हा 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये पालघर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, नागझीरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागझीरा हे अभयारण्य, बघा नागझीरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये ते अभयारण्य आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला TETसाठी बघा, जर आपल्याकडे बघा 8000 प्रश्नसंग्रह असेल, आपल्याकडे एक असं या ठिकाणी PDF आहे। जर कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला या ठिकाणी PDF व्हॉट्सअपवर 1 मिनिटाच्या या ठिकाणी पाठवले जाईल।